बाप रे, माझा फोन डेड झालाय, मला चार्ज करायला हवा. जा तू घरी, घरी आहे चार्जर. पिंट्या, मला ना बरं नाही वाटत आहे रे. त्याचा पण जबाबदार मीच आहे ताई. तू चल आधी घरी, घरी चल. ताई नको. पिंट्या प्लीज. ताई बाबांना त्रास होईल. तू नाही आलास तरी तो होणारच आहे. त्यांनी मला घरातून जा म्हणून सांगितलं. अरे मग आता मी सांगते ना चल म्हणून. ताई बाबांना त्रास होईल मी आलो तर. पिंट्या हे बघ, माझ्यात ना बोलायचंही त्राण नाहीये. मला खूप त्रास होतोय. मला खरंच बोलवतही नाहीये. प्लीज चल घरी. ताईडा, ताई अगं ताप आहे तुला. सगळं नीट झाल्यावर जाईल तो. तू चल आधी, चल. नशीब तू तरी उचललास. अरे तू तू लवकर घरी ये, जरा प्रॉब्लेम झालाय. आईची तब्येत बिघडली आहे. लवकर ये. हा बाबा, बाबा, पिंट्याच्या वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही आणि मला ते करायचंही नाहीये. आज मी गोखल्यांच्या घरची सून आहे, श्रीरंगची बायको आहे. असं असताना पिंट्या जे काही वागलाय त्यासाठी खरं तर मी त्याला कधीच माफ करायला नको, आयुष्यात माफ करायला नको. आणि मी असा विचार केला सुद्धा, खरं सांगते. पण पिंट्याने हे स्वतःच्या मर्जीने केलं नसणार अशी कुठेतरी खात्री वाटत होती. खात्री कशाला, मला विश्वास होता.